इराणवरील अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव अधिक वाढलाय. नियमांच्या उल्लंघनाचं कारण देत इराणनं MSC फ्रान्सिस्का आणि एपामिनोडान्स ही दोन मालवाहू जहाजं जप्त केलीत. तसंच ओमानच्या किनाऱ्याजवळ आणखी एका जहाजावर गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये जहाजाचं मोठं नुकसान झालंय. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे होर्मुझची सामुद्रधुनी खुली करता येणार नाही, असं इराणनं सांगितलंय. इराणचे मुख्य मध्यस्थ मोहम्मद बाघेर घलिवाफ यांनी समाजमाध्यमावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. इराणी बंदरांमध्ये अमेरिकेनं केलेली नाकेबंदी म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेला ओलीस धरण्याचा प्रकार आहे. तसंच सर्व आघाड्यांवर इस्रायलकडून लढाया सुरूच आहेत. हे प्रकार शस्त्रसंधीचं उल्लंघन आहेत. इराणची वाटाघाटींची तयारी आहे, मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणं, नाकेबंदी करणं आणि इशारे देणं हे प्रामाणिक वाटाघाटींमधले प्रमुख अडथळे आहेत, असं इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे इस्रायल लेबेनॉनमध्ये संघर्षावर तोडगा काढण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार असून लेबेनॉनकडून युद्धबंदीला महिन्याभराची मुदतवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे. दक्षिण लेबेनॉनमध्ये इस्रायलची कारवाई आणि हिजबुल्लाचे ड्रोन हल्ले सुरू असून या युद्धात आतापर्यंत 50,000पेक्षा अधिक घरांचं नुकसान झाल्याचा अहवाल समोर आलाय. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं विकसित होत असलेल्या उद्योग मानकांनुसार